कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. एफडीएची ऑब्जेक्शन. मी आयुर्वेद औषधांच्या निर्मितीसाठी एफडीए कडे अर्ज दिला. माझ्या नियोजित उत्पादनांची नावे इंग्रजीत होते. औषधांच्या या इंग्रजी नावांवर फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटनी म्हणजे एफडीएनी ऑब्जेक्शन घेतली होती. मी एफडीए कमिशनर श्री बिर्डांकडे गेलो आणि त्यांना न्याय मागितला. जर हिमालय कंपनीच्या लिओ 52 सारख्या औषधांना एफडीए परवानगी देते तर आम्हाला इंग्रजी नावांना महाराष्ट्र एफडीएचा विरोध कसा काय योग्य ठरतो? आपणच योग्य तो निर्णय द्यावा. मी श्रीमान बिर्डांकडे आग्रहाचे म्हणणे मांडले. बिर्ड साहेबांनी सारे ऐकून घेतले आणि त्यांच्या खात्याच्या सह आयुक्तांना आपल्या केबिन मध्ये बोलवून घेतले. आपण भारतभरातली एफडीए हिमालयाला लिओ 52 सारख्या इंग्रजी औषधांना परवानगी कशी देते हो? श्री बिर्ड साहेबांनी सह आयुक्तांना प्रश्न विचारला. त्यांची औषधे अनेक वर्षे प्रचलित आहेत, सहआयुक्तांनी उत्तर दिले. मग त्यांच्या इंग्रजी नावाच्या औषधांवर आपण महाराष्ट्रात बंदी आणू शकतो का? बिर्ड साहेबांनी सह आयुक्तांना पुन्हा प्रश्न केला. नाही, ते तर शक्य नाही, सहआयुक्तांनी उत्तर दिले. मग जर हिमालयासाठी तो नियम लागू नाही तर इंडो जर्मनला तो लागू कसा होतो? त्यांनाही इंग्रजी नावे घेण्यास एफडीएने हरकत घेऊ नये असे तुम्हाला वाटते काय? श्री बिर्ड साहेबांनी सहआयुक्तांना प्रश्न केला. सहआयुक्तांनी आता आपण वाद घालू शकत नाही असे जाणले आणि आमच्या सगळ्या उत्पादनांना इंग्रजी नावांना परवानगी सहआयुक्तांकडून मिळाली. थत्ते, थांबा. तुमची ओळख एफडीएतल्या एका शुद्ध चारित्र्याच्या व्यक्तीशी करून देतो. माझ्या गैरहजेरीमध्ये तुम्हाला ते निश्चितच मदत करतील. श्री बिर्ड साहेबांनी पिऊनला बोलवले. अरे, समोरून आपल्या कुलकर्णीला बोलावले म्हणून सांग, श्री बिर्ड साहेबांनी पिऊनला म्हणाले. 2 मिनिटात श्री कुलकर्णी हजर झाले. हा राजीव थत्ते, माझा मुलगा नंदूच्या वर्गातील एक तरुण उद्योजक. याला आपल्याला मदत करायची आहे. तुम्ही याला
तुमच्या केबिनमध्ये घेऊन जा आणि FDA मध्ये डील कसे करावे हे समजून सांगा. फारच इनोसंट आहे हो तो. त्याला FDA मध्ये कसे वागायचे ते समजून सांगा, नाहीतर त्याला तुमच्याकडेच नेहमी यायला सांगा. सी बिर्लांनी सी कुलकर्णी यांना सांगितले. चल माझ्या केबिन मध्ये बसूया, कुलकर्णी साहेबांनी मला म्हटले. समोरच असलेल्या त्यांच्या केबिन मध्ये मी गेलो. बस आधी चहा चालेल का सांग, सी कुलकर्णी म्हणाले आणि त्यांनी 2 चहाची ऑर्डर दिली. चहा घेता घेता मी त्यांना माझी सर्व हकीकत आणि आतापर्यंत धंद्यात आलेले भ्रष्टाचाराचे अनुभव त्यांना सांगितले. म्हणजे पहिल्या पिढीतला मराठी उद्योजक तू, त्यांनी मला प्रश्न विचारला. होय, आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी अडचणी उभ्या राहतात आणि मग सी बिरुळ साहेबांसारख्या तरुणांमागे उभा राहणाऱ्या कोणाचे तरी साह्य घ्यावे लागते. मी अगदी थकलेल्या आवाजात सी कुलकर्णींना म्हटले, यापुढे तू माझ्याकडे यायचेस. मी तुझी सगळी कामे करून दे, कोणालाही तुझ्याकडे काहीही मागू देणार नाही आणि मी काम सांगितल्यावर नाही सांगायची कोणाची हिंमत नाही. सगळ्यांचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मीच पाठवतो, त्यामुळे शक्यतो इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट कमिशनर्स आमच्या आड येत नाहीत. मला सी बिर्डू साहेबांच्या वतीने काम करणारे एक युगपुरुष FDA मध्ये कुलकर्णींच्या रूपात भेटले होते. आता FDA मला डील करायला सोपे जाणार होते.